कम्फर्ट झोन सोडा आणि ग्रोथ झोनमध्ये या. लोकांना यश हवं असतं पण बदल नको असतो. खरं तर यश आणि कम्फर्ट झोन एकत्र कधीच राहत नाही. आज स्वतःला प्रश्न विचारा की मी जे करतोय ते मला पुढच्या स्तरावरती घेऊन जातंय का? मी पुढच्या लेवलला जातोय का? किंवा मी आयुष्यामध्ये माझी डेव्हलपमेंट करतोय का? की फक्त आजचा दिवस पुढे ढकलतोय? 3 गोष्टी लक्षात ठेवा आयुष्यामध्ये. ग्रोथ नेहमी अनकम्फर्टेबल असते, ही पहिली गोष्ट. जिममध्ये वजन उचलल्यानंतर मसल वाढतात. कामामध्ये नवीन गोष्टी शिकल्यानंतर किंवा नवीन रिस्क घेतल्यानंतर वाढ होते त्याच्या जे आपण काम करतो त्याच्यामध्ये. आणि जीवनात नवीन गोष्टी कुठलीही तुम्ही रोज शिकत असाल तर ते शिकल्यानंतर तुमची प्रगती होते. 2 नंबरची गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे भीती, की नवीन काम कसं करू किंवा हे मला जमेल का किंवा हे मला जमणार का? तर भीती म्हणजे थांबण्याची नाही तर सुरुवात करण्याचा एक सिग्नल आहे. ज्यावेळेस एखाद्या गोष्टीची भीती वाटत असते ना आपल्याला, तर त्यावेळेस समजून जायचं की ही गोष्ट आपल्यासाठी बनलेली आपण केली पाहिजे. पब्लिक स्पीकिंगची भीती असते एखाद्याची, किंवा नवीन काय करण्याची भीती असते, किंवा करिअरची भीती असते की माझं करिअर कसं होईल काय होईल. सो ती भीती न राहता तुमची सुरुवात तिथून करा. त्या भीतीतून जिथे भीती आहे तिथे ग्रोथची संधी आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे जिथे तुम्हाला भीती वाटते ना तिथंच तुमचं चांगलं काम होणार एवढं लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट म्हणजे दररोज 1% सुधारणा करा. मी मागं पण सांगितलं होतं की 1% जर दररोज तुम्ही सुधारणा केली ना तर तुम्ही 37% एका वर्षात प्रगती केली असेल. म्हणजे रोज 10 मिनटं वाचन, रोज 15 मिनटं व्यायाम आणि रोज एक नवीन गोष्ट शिकली ना तुम्हाला खूप होईल. जर तुम्हाला आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर एक गोष्ट आजच सोडा, कम्फर्ट झोन. कारण आरामात राहणारे लोक सुरक्षित राहतात पण यशस्वी होत नाहीत. ग्रोथ नेहमी अनकम्फर्टेबल असते. आज जे अवघड वाटते तेच उद्या तुमची ताकद बनणार आहे. दररोज स्वतःला चॅलेंज करा, कारण तुमचं फेल्युअर तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर तुमची वाट पाहत आहे. स्वप्न मोठं असेल तर संघर्ष मोठा असेल, पण संघर्षशिवाय शिखर कधीच मिळत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं कोणीतरी येईल माझ्या आयुष्यामध्ये, माझं आयुष्य बदलेल. बहुतेक लोक योग्य वेळ, योग्य संधी किंवा योग्य व्यक्तीची वाट बघत राहतात. पण सत्य हे आहे की तुमचं आयुष्य बदलण्याची जबाबदारी फक्त आणि फक्त तुमची आहे. तुमच्या जागी कोणी व्यायाम करणार नाही, तुमच्या जागी कोणी पुस्तक वाचणार नाही, तुमच्या जागी कोणी तुमचं काम करणार नाही. ते तुम्हालाच करायचं आहे. आणि यशस्वी लोकांकडे जास्त वेळ नसतो, जास्त पैसे नसतात किंवा जास्त नशिबी नसतं. त्यांच्याकडे फक्त एकच गोष्ट असते, काय? तर ती ॲक्शन. एखादी गोष्ट विचार केल्यानंतर ते ॲक्शनमध्ये आणतात. तुमचं आयुष्य बदलण्यासाठी कोणाची वाट बघताय किंवा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी स्वतःला आरशासमोर उभं करा आणि विचारा माझं आयुष्य कोण बदलेल? तर तुम्ही स्वतःच असाल. योग्य वेळ, योग्य संधी आणि योग्य माणूस तुम्हाला ज्यावेळेस कळेल त्यावेळेस तुम्हाला यश भेटेल. अजून एक ट्रू फॅक्ट सांगतो, तुमचं आयुष्य बदलण्याच्या बद्दल तुमचे आहे, बरोबर. ज्या दिवशी तुम्ही कारणं देणं बंद करून ॲक्शन घ्यायला सुरुवात कराल, म्हणजे कधी कधी होतं ना काम एखादं असेल तर कारणं देत असतो, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, माझ्याकडे साधाच फोन आहे, माझ्याकडे कॅमेराच नाही, माझ्याकडे PC चांगला नाही. बऱ्याच वेळ होतं असं. ॲक्शन घ्यायचंच नाही आपण एखाद्या गोष्टीवरती, नुसतं मी इतक्या लांब कधी जाऊन कधी काम करून. जर तुम्ही ॲक्शन घ्यायला सुरुवात केली तर त्या दिवशी तुमचं नशीब बदलायला सुरुवात होईल. वाट बघणारे लोक गोष्टींची चर्चा करतात, ॲक्शन घेणारे लोक इतिहास घडवतात. जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करायला सुरुवात करतात तेव्हा नशीब ही तुमच्या बाजूने काम करायला सुरुवात करतं. शेवटी जातात एवढं सांगेन, स्वप्न पाहणारे अनेक असतात पण स्वप्न पूर्ण करणारे रोज मेहनत करणारेच असतात.